बरं, जाता जाता परवा आंबेडकरांनी आपले मला वाटते आपण शाहू पुरस्कार परवा कुणाला दिला, एक आपले जब्बार. जब्बारना. त्या सभेमध्ये त्यांनी जाहीर केलं की हे शाहू स्मारक जे आहे भवन, त्याला मी 5 कोटी रुपये देतोय आणि ते मी वर्षभरात चांगलं सुस्थितीत आणतोय. ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं शाहू स्मारक आहे, त्यातल्या खुर्चीत बसल्यानंतर इतकं वाईट वाटतंय, कुठं माझा राजा आणि कुठं त्याच्या नावाने उभं केलेलं हे सभागृह, की त्याच्यावरचं कार्पेट फाटलेलं. केशवरावचं पण अजून पण ते काय केशवरावचं तर त्याच्या पुढची गोष्ट आहे. माझं मत होतं की त्या काळात केशवराव उभं करणं गरजेचंच आहे, पण ही आग लावली कोणी हे पण शोधायला पाहिजे होतं. त्याची फाईल बंद कशी होती? आग काय आपोआप लागली? पण मग या प्रलंबित जे काही प्रश्न आहेत म्हणजे बरेचसे आहेत, हे सांस्कृतिक असं काही नाहीये. किंवा शाहू मैदान घ्या, लंडनच्या धर्तीवर बांधलेलं शाहू मैदान. अहो, रस्त्याचे खड्डे नव्हे, त्या शाहू मैदानात सुद्धा प्रचंड खड्डे आहेत. अक्षरशः तुम्ही गेला तर रडाल, अशी ती शाहू मैदानची अवस्था आहे. नाही, मला ताई म्हणजे हा मुद्दा हाच आहे की ही सांस्कृतिक भूमी आहे, तर एखादं चांगलं सांस्कृतिक केंद्र नाही आहे आपल्याकडे. पायाभूत सुविधांचं म्हटलात तर रस्ते नाही आहेत, गटरी नाही आहेत, गटर नाही आहेत, स्वच्छतागृह नाही आहेत. महिलांचं म्हणजे पर्यटन जिल्हा आहे हा, तर शहरामध्ये येणाऱ्या अंबाबाईला येणाऱ्या महिलांसाठी कोणतंही म्हणजे प्रसाधनगृह, स्वच्छतागृह नाही आहेत. आणि मग या सगळ्याला जबाबदार कोण? नागरिक. माझं स्पष्ट मत आहे, नागरिक. का उद्या निवडणूक आहेत, बघा तुम्ही, सगळे बिल्डर उभे राहणार. तुमचा दर 5,000 असला तर तो 10,000 होणार. आणि बिल्डर लॉबी जर विजयी झाली महानगरपालिकेमध्ये, तर शहरामध्ये जशा पार्थ पवारनं जमिनी घेतलेल्या आहेत, तशा उरलेल्या साऱ्या जमिनी ह्या कुठं कुठं आहेत हे सगळे इंजिनियरांनी हे बसून ठरवणार रात्री, आणि ते सगळं व्यवस्थित कार्यक्रम होणार आहेत. त्याच्यात रस्ते येणार नाहीत, त्याच्यात गटरी येणार नाहीत, त्याच्यात नागरिकांचे प्रश्न येणार नाहीत. सामान्य माणसानं हे ठरवलं पाहिजे की तो मला 10,000 देतोय, ते नक्की महापालिकेत जाऊन त्याचे 1 लाख करणार.